Good morning, विद्यार्थी मित्रांनो. Today we are learn the next point in this chapter. The chapter name is Basic Concept in Geometry. The first point is line segment. Next point आपल्याला पाहायचं आहे congruent segment and properties of segment. These points are studied today. पहा फर्स्ट आपण पाहतोय लाईन सेगमेंट. व्हॉट इज मीन बाय लाईन सेगमेंट? Point A and B are two distinct points. Then joining these 2 points, the made figure is called as segment. पहा ह्या ठिकाणी पॉइंट ए आणि बी दोन डिस्टिंक्ट पॉइंट जोडलेत. ते पॉइंट जोडल्यानंतर ह्या ठिकाणी जी फिगर तयार झाली त्याला काय म्हणतोय? सेगमेंट. एक आणखी पाहू. पहा ह्या ठिकाणी पॉइंट पी अँड पॉइंट क्यू आर टू डिस्टिंक्ट पॉइंट आणि हे जॉईन केल्यानंतर ह्या ठिकाणी जी फिगर तयार झाली त्याला सुद्धा काय म्हणतात? लाईन सेगमेंट. डेफिनेशन पहा. द युनियन ऑफ अ सेट ऑफ ए. द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी and points between A and B is called as segment. What is mean by segment? The union set of A and set of point B. Okay, union set of points A, B and between these points, या दोन्ही मध्ये असणारे सगळे पॉइंट जे आहेत ह्या पॉइंटचा जो काही सेट असतो, दिस सेट इज कॉल्ड ॲज सेगमेंट. And summary definition: the union set of point A, point B and points between A and B is called as segment. सेम त्याच पद्धतीने हा पॉइंट P आणि पॉइंट Q आणि त्याच्यामध्ये असणारे सगळे पॉइंट मिळून जो सेट तयार होतो त्यालाच म्हणतात लाईन सेगमेंट. तुम्हाला लाईन सेगमेंट म्हणजे काय हे परफेक्ट लक्षात आलं असेल. आणि लाईन सेगमेंटचं नाव कशा पद्धतीने लिहितात ह्याला म्हणतात सेगमेंट पी क्यू. ओके, अँड दिस इज सेगमेंट ए बी. सेगमेंट पी हा ए बी आहे आणि हा सेगमेंट काय आहे? पी क्यू आहे. डेफिनेशन पहा. द युनियन सेट ऑफ पॉइंट ए, पॉइंट बी and points between A and B is called as segment. Next, distance between these 2 points. Distance between end points of the segment is called as length of segment. पहा एंड पॉइंट मधलं जे डिस्टन्स असतं त्यालाच म्हणतात लेंथ ऑफ सेगमेंट. अँड लेंथ ऑफ सेगमेंट इज डिनोटेड बाय एल. म्हणजे ह्या ठिकाणी ए बी आहे, लेंथ ऑफ ए बी. ओके, length of AB is equal to distance between these 2 points. ओके, किंवा लेंथ ऑफ ह्या ठिकाणी PQ फाइंड करायचं आहे. लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन these 2 points. ओके, पहा डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट इज कॉल्ड ॲज लेंथ ऑफ सेगमेंट. लेंथ ऑफ सेगमेंट डिनोटेड बाय एल. एल ऑफ बी ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए बी. एल ऑफ म्हणजे लेंथ बरोबरच काय डिस्टन्स या दोन पॉईंट मधलं. पहा ह्या ठिकाणी लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ पी क्यू. हे लक्षात आलं असेल. नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्ग्रंट सेगमेंट. व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रंट सेगमेंट? व्हेन द length of segments are equal, then segment is called as congruent segment. First is AB segment and second segment is CD segment.
length of these two segments are equal, then segments are called as congruent segments. Congruent segment कशाला म्हणतात? If length of segments are equal, then segments are called as congruent segments. Okay? ह्या ठिकाणी AB, therefore AB is equal to CD. AB is equal to CD असेल तर then the segment AB congruent segment CD. ओके. किंवा AB चं माप आहे 5 and CD चं माप सुद्धा किती दिलंय 5. म्हणजे दोन्हीचे मेजर कसं आहे सारखं आहे. दोन्हीची लेंथ कशी आहे इक्वल आहे. आणि लेंथ जर इक्वल असेल तर त्या सेगमेंटलाच म्हणतात कॉंग्रुएंट सेगमेंट. कॉंग्रुएंट सेगमेंटची डेफिनेशन काय आहे? इफ लेंथ ऑफ द सेगमेंट्स आर इक्वल then the segments are called as congruent segments. If length of two or more segments are equal, then segments is called as congruent segment. What is mean by congruent segment विचारलं तर काय सांगते? If length of two segments are equal, then segments are called as congruent segments. नंतरचा पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट. आपण सेगमेंट कशाला म्हणतात ते पाहिलं. सेगमेंट इज डिनोटेड बाय सेग ए बी किंवा सेगमेंट ए बी आणि लेंथ ऑफ सेगमेंट इज डिनोटेड बाय एल ऑफ ए बी एल ऑफ पी क्यू. कॉंग्रुएंट सेगमेंट कशाला म्हणतात हे पाहिलं. इफ द सेगमेंट्स आर इक्वल देन द सेगमेंट्स आर कॉल्ड एज कॉंग्रुएंट सेगमेंट. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट्स. फर्स्ट प्रॉपर्टी पहा रिफ्लेक्झिव्हिटी. रिफ्लेक्झिव्हिटी ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? परावर्तनता. इफ पहा ह्या ठिकाणी काय सेगमेंट इफ सेगमेंट ए बी कॉंग्रुएंट सेगमेंट इफ AB congruent segment CD. पहा AB CD congruent असेल तर त्या ठिकाणी 1 मिनिट रिफ्लेक्झिव्हिटी आपण पाहतोय ह्या ठिकाणी. सॉरी, आपण कोणती प्रॉपर्टी पाहतोय? रिफ्लेक्झिव्हिटी पाहतोय. रिफ्लेक्झिव्हिटी मध्ये सेगमेंट AB कॉंग्रुएंट सेगमेंट AB हा ABC त्या ठिकाणी कॉंग्रुएंट असतो. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी त्या ठिकाणी काय असतो? कॉंग्रुएंट असतो. पहा हा ए बी नावाचा सेगमेंट काढला. हा सेगमेंट ए बी हा सेगमेंट ए बी शी काय असतो? कॉंग्रुएंट. नेक्स्ट पुढची प्रॉपर्टी आहे सिमेट्री. इफ पहा इफ सेगमेंट ए बी कॉंग्रुएंट सेगमेंट सी डी then AB congruent CD, then segment CD is congruent segment AB. AB हा CD शी कॉंग्रुएंट असेल तर CD सुद्धा कशाशी कॉंग्रुएंट असतो? AB शी. फॉर एक्झाम्पल हा AB नावाचा सेगमेंट आणि हा CD नावाचा सेगमेंट कॉंग्रुएंट आहे. पहा सेगमेंट ए बी कॉंग्रुएंट सेगमेंट सी डी. हा ह्याच्याशी कॉंग्रुएंट असेल, हा ह्याच्याशी कॉंग्रुएंट असेल तर हा सुद्धा ह्याच्याशी काय असतो? कॉंग्रुएंट. दिस इज प्रॉपर्टी नेम इज सिमेट्री. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ कॉंग्रुएंट सेगमेंट इज ट्रांजिस्टिव्हिटी. इफ सेगमेंट ए बी कॉंग्रुएंट सेगमेंट सी डी. ए बी कशाशी कॉंग्रुएंट आहे? सी डी. and segment CD congruent segment XY, then AB also congruent to segment XY, then segment AB congruent segment XY.
This property is called as transitivity. Properties of segment, पण कोणत्या सेगमेंटच्या? कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स पाहिलं. फर्स्ट प्रॉपर्टी इज रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड प्रॉपर्टी इज सिमेट्री अँड नेक्स्ट प्रॉपर्टी इज ट्रान्झिस्टिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये काय? प्रत्येक सेगमेंट स्वतःशी एकरूप असतो. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी सिमेट्री. सिमेट्री मध्ये सेगमेंट ए बी congruent CD. Okay, and then CD congruent to AB. ट्रान्झिस्टिव्हिटी मध्ये काय? AB congruent CD. AB कशाची कॉन्ग्रुएंट आहे? CD सोबत कॉन्ग्रुएंट आहे. आणि CD कशाची कॉन्ग्रुएंट आहे? XY ची कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे AB कशाची कॉन्ग्रुएंट झाला? XY. म्हणजे पहा, हा आहे सेगमेंट AB. हा ठिकाणी सेगमेंट आहे काय? CD. ओके. आणि हा सेगमेंट काय आहे? हा सेगमेंट आहे XY. पहा, फर्स्ट ए बी कॉन्ग्रुएंट काय आहे? CD अँड CD कॉन्ग्रुएंट टू काय? XY. देन ऑल्सो ए बी इज कॉन्ग्रुएंट टू XY. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सिमेट्री. हे पाहिल्यानंतर आपल्याला आता पुढचं पाहायचंय, रे कशाला म्हणतात. रे म्हणजे काय ते पाहतोय. पाहूत. व्हॉट इज मीन बाय रे. रे बद्दल अगोदर बेसिक पाहिलं. पहा, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण पॉइंट एक घेतला. हा सेगमेंट ए बी आहे आणि सेगमेंट ए बी वर पुढे हा कोणता पॉइंट घेतलाय? पी. आणि मग अशा पद्धतीने जी फिगर तयार होते हिलाच काय म्हणतात? रे. पहा, ह्या ठिकाणी ह्याचं नाव काय आहे? रे ए बी. ह्याचं नाव काय आहे? रे ए बी. पहा, रे कशाला म्हणतात? द युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी. कशावरचे पॉइंट? पहा, युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी. ह्या ठिकाणचे सगळे पॉइंट, ह्या सेगमेंटवरचे सगळे पॉइंट अँड पॉइंट बी, पॉइंट पी. ह्या सेगमेंट वरचे सगळे पॉइंट आणि हा पी पॉइंट असेल तर अशा पद्धतीने असेल, ए बी आणि पी असं असेल तर त्यालाच म्हणतात रे ए बी. हा ए बी आहे सेगमेंट आणि त्याच्यावर हा पॉइंट पी घेतलाय. म्हणजे युनियन सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट ए बी. ह्याच्यावर ते सगळे पॉइंट्स आणि हा पी पॉइंट्स त्याच्यावर आहे. आणि हे अशा पद्धतीने असेल, ए बी पी आर कोलिनियर असेल तर त्यावेळेस दिस इज कॉल्ड ॲज रे. ह्यालाच काय म्हणतात? रे. अँड रेची स्टार्ट कुठून झालाय? ए पासून सुरू झालाय. म्हणजे ह्याच्या इकडे आहे का? काहीच नाही. म्हणून देअर फोर पॉइंट ए इज कॉल्ड एंड पॉइंट. एंड पॉइंट ऑफ रे ए बी. ह्या रे ए बी चा एक कोणता पॉइंट आहे? एंड पॉइंट आहे. रे ए बी चा एक कोणता पॉइंट आहे? एंड पॉइंट आहे. मग एंड पॉइंट कशाला म्हणतात हे लक्षात आलं का? रे कशाला म्हणतात? ए पासून हा सेगमेंट ए बी आणि त्याच्यावरच पुढं हा पॉइंट कोणता घेतलाय? पी घेतलाय. म्हणजे ह्या ए बी मधले सगळे पॉइंट्स आणि पी पॉइंट्स अशा पद्धतीने जी फिगर तयार होते, दिस फिगर इज कॉल्ड ॲज रे. आणि रे कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट टॉपिक आहे परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स. पहा, नेक्स्ट टॉपिकचं नाव काय आहे? परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स और रेज. Perpendicularity of segments or rays.
रेज आणि सेगमेंटची परपेंडिक्युलरिटी कशा पद्धतीने असते हे आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पहा बरं, ह्या ठिकाणी काय सांगितलंय की परपेंडिक्युलर ऑफ सेगमेंट ऑर रेज. पहा ह्या ठिकाणी हा एक सेगमेंट दिलाय. पहा हा एक सेगमेंट आहे ए बी सेगमेंट आहे अँड हा दुसरा सेगमेंट आहे काय, सेगमेंट सी डी. हे दोन सेगमेंट आहेत, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी. आणि इथं होणारा अँगल कितीचा आहे, 90. देन these segments are called as perpendicular to each other. पहा सेगमेंट ह्या ठिकाणी काय दिलंय, ह्या ठिकाणी होणारा अँगल जर 90चा असेल तर त्यालाच काय म्हणतात, परपेंडिक्युलर ऑफ द सेगमेंट्स. ओके, लक्षात आले का तुमच्या परपेंडिक्युलर कशाला म्हणतात, ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. इफ AB perpendicular to if segment AB perpendicular to segment काय CD, then these two segments are known as perpendicular to each other. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये if AB is perpendicular to CD, then segment AB perpendicular to segment CD असं लिहिलं जातं. किंवा ह्या ठिकाणी एक रे असेल आणि एक सेगमेंट असेल, किंवा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने असू शकतं. ह्या ठिकाणी ही काय आहे, लाईन आहे. ओके, आणि हा काय आहे, सेगमेंट आहे. ही लाईन आहे ए बी, लाईन काय आहे ए बी, आणि हा सेगमेंट काय आहे सी डी आहे. इथं होणार अँगल 90 असेल तर पहा इफ त्याला सुद्धा काय म्हणतात, परपेंडिक्युलर टू इच अदर. इफ ह्या ठिकाणी इफ सी डी परपेंडिक्युलर टू ए बी, इथं ह्या फिगरनुसार देन काय म्हणू शकतात, सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. ओके, इथं एक सेगमेंट आहे एक लाईन आहे म्हणून काय म्हणायचं, सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू सेगमेंट ते लाईन ए बी. नेक्स्ट जर असे असेल, पहा दोन्ही रे असतील, काय असतील, हा एक रे आहे. ओके, आणि हा सुद्धा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक रे असेल. पहा हा रे असेल आणि इथं अशा होत असेल ए बी आणि इथं काय सी डी असं असेल तर पहा इफ रे ए बी ह्या ठिकाणी इफ ए बी परपेंडिक्युलर टू सी डी, देन रे ए बी परपेंडिक्युलर टू रे काय असतं, सी डी असतं. आणि ह्यालाच काय म्हणतात, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. सेगमेंट सुद्धा परस्पर परपेंडिक्युलर असू शकतात. एक सेगमेंट एक रेज असू शकतो, किंवा दोन रेज सुद्धा परस्परांना काय असू शकतात, परपेंडिक्युलर असतात. आणि ह्यालाच काय म्हणतात, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट ऑर रेज. हे तुमच्या लक्षात आलं असेल, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज. पहा ह्या ठिकाणी दोन्ही सेगमेंट आहेत म्हणून काय म्हणायचं, सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर सेगमेंट ऑर इफ ए बी परपेंडिक्युलर टू सी डी, देन सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर टू सेगमेंट सी डी. ओके, ह्यालाच काय म्हणतात, परपेंडिक्युलर इच किंवा परपेंडिक्युलर टू इच. इथं सुद्धा हे दोन परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत, हे दोन सुद्धा परपेंडिक्युलर टू इच अदर. इथं दोन्ही रेज घेतले. ओके, टू रेज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. वन सेगमेंट अँड रे इज परपेंडिक्युलर टू इच अदर. किंवा अशा पद्धतीने आपण हे सांगू शकतो. पहा नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, डिस्टन्स. पहा नेक्स्ट पुढचा पॉइंट काय आहे, पाहू शकता की पुढचा पॉइंट काय दिलाय त्यांनी, तर पुढचा पॉइंट आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन.
distance of a point, distance of a point from अ लाईन, एका लाईन पासून त्या पॉइंटचं डिस्टन्स काय असतं पहा. ही एक लाईन काढली मी, दिस इज अ लाईन ए बी. ही लाईन काय आहे, ए बी आहे. ओके, ह्या ठिकाणी पॉइंट काय आहे, सी आहे. हा पॉइंट सी आणि ए बी ह्यांच्यामधलं तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. पॉइंट सी आणि ए बीतलं डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर इथून असा काय टाकावा लागतो, परपेंडिक्युलर टाकल्यानंतर ह्या ठिकाणी ही जी लांबी असते ह्या लांबीलाच म्हणतात, त्या ठिकाणी लेंथ, ह्या लांबीलाच म्हणतात काय म्हणतात, पॉइंट सीच लाईन ए बी पासून असणारं डिस्टन्स. कधी हा सी पॉइंट इथं आहे, लाईनच्या बाहेर आहे, आणि ही लाईन ए बी आहे. ह्या दोन लाईन आणि हा पॉइंट ह्याच्यातलं अंतर म्हणजेच ह्या दोन्हीमध्ये असणारी लांबी, ह्या दोन्हीमधले असणारं डिस्टन्स त्या ठिकाणी फाइंड करावं लागतं. काय टाकायचं आहे, इफ सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. If segment CD perpendicular to line AB and point D lies on the line AB, then distance between CD is called as length of segment. Sorry.